यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य साध्य करून शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन विद्यापीठाचे माजी कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी केले. विद्यापीठातर्फे सोलापूर येथे अश्विनी रूरल वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रात कुलगुरू कट्टा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांच्या समवेत प्रतिकुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ, माजी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर सचिन मुंबरे, विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर विठ्ठल धडके, कुलसचिव डॉक्टर राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉक्टर संदीप कडू, अश्विनी रूरल वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुहास कुलकर्णी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉक्टर देवेंद्र पाटील, उपकुलसचिव NV कळसकर व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यापीठाचे माजी कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी सांगितले, स्वयंपूर्ण शिक्षणाकडे विद्यार्थ्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. गुणवत्ता व विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. संशोधन आणि नवीन कल्पनांचा प्रत्यक्ष वापर होण्यासाठी विविध उपक्रम विद्यापीठाकडून सुरू करण्यात आले आहेत. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा. क्रीडा आणि कला क्षेत्रातही, आरोग्य शिक्षणातही विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी महाविद्यालयांनी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की आरोग्य क्षेत्रात सर्वच विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या समान संधी आहेत. कौशल्य गुण विकसित करून त्यात निपुणता मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले, कुलगुरू यांचा विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद हा अभिनव उपक्रम आहे. आपल्या शैक्षणिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सुरू करण्यात आलेला कुलगुरू कट्टा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्याशाखेच्या माजी अधिष्ठाता डॉक्टर विठ्ठल धडके यांनी सांगितले की विद्यापीठाने सुरू केलेले विविध उपक्रम प्रशंसनीय असून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक विद्यापीठात एकदा तरी जाऊन भेट देणे गरजेचे आहे. विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉक्टर देवेंद्र पाटील प्रास्ताविकात म्हणाले, कुलगुरू महोदय यांचा त्याबाबत प्रशासनाने संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील तोरणे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी परीक्षा पद्धती, संशोधन, विद्यापीठाच्या विविध योजना आदींबाबत कुलगुरूंना प्रश्न विचारून त्यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमात विद्यापीठाच्या प्राधिकरण सदस्य डॉक्टर दत्ता पाटील, विधी अधिकारी ॲडव्होकेट संदीप कुलकर्णी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अविनाश सोनवणे, अर्जुन नागलोथ, कृष्णा भवर, सोहम वानेरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात विविध महाविद्यालयातील 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.